भगवत हो। आजच्या या दृष्टांत निरूपणाच्या 5व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आजचा जो दृष्टांत घेणार आहोत तो 7वा दृष्टांत आहे। जैसा शब्दवेधिया रसाचा। जे काही दृष्टांताचा क्रम आपण घेतो आहोत त्याच्यामध्ये दृक, स्पर्श, आलाप आणि अंतःकरण असा क्रम आपण या ठिकाणी घेत असताना याआधी आपण स्पर्शाचा दृष्टांत कुकडीचा बघितलेला आहे। त्यानंतर दृष्टीच्या संदर्भातला मासळीचा दृष्टांत बघितला। अंतःकरणाच्या संदर्भातला कासवीचा दृष्टांत बघितलेला आहे। आणि शब्दद्वारे देणे आती। चतुर्विधापरी परमेश्वर जीवाला दातृत्व करतात, त्याच्यामध्ये अंतःकरणाद्वारे देखील जीवाला परमेश्वर दातृत्व करतात। तर तो जो विषय आहे अंतःकरणाच्या संदर्भातला तो आधीच्या दृष्टांतामध्ये कासवीच्या दृष्टांतात आपण बघितलेला आहे। मग अंतःकरणाद्वारेच देतात का ना शब्दद्वारे देणे आती, किंवा आपल्याला ते सगळे शंका लावता येतात की दृष्टीद्वारेच देतात का ना अंतःकरणाद्वारेही देतात, किंवा शब्दद्वारेही देतात, किंवा दृष्टीद्वारेच देतात का शब्दाद्वारेच देतात का। अशा प्रत्येक दृष्टांताला तुम्ही त्या शंका लावून ते उत्तर आपण त्याच्यातनं घेऊ शकतो की नसुद्धाच तिन्हीच द्वारे परमेश्वर देतात असं नाही, चौथंही द्वार आहे। ते कुठलं आहे? शब्दद्वारे देणे आती। आता यासाठी जो दृष्टांत घेतलेला आहे तो आहे शब्दवेधिया रसाचा। म्हणजे शब्दाला जो काही महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे त्या शब्दाच्या अनुसार दृष्टांत आणि सिद्धांतामध्ये थोडासा फरक त्याच्यामध्ये आहे। इथे शब्द स्वामींच्या अशा प्रकारचे आहेत की जेणेकरून जीव वेधला जातो शब्दाला, आणि या ठिकाणी शब्द जे आहेत परमेश्वरा त्या शब्दामध्येच ते सामर्थ्य आहे। पण दृष्टांतामध्ये कसं आहे की रस सांगितलेला आहे आणि त्या रसामध्ये ते सामर्थ्य आहे, आणि त्याच्यामुळे शब्द जे आहेत त्याचं ते माध्यम आहे त्या रसाला त्या धातूपर्यंत पोहोचविण्याचं, किंवा त्या रसातलं जे सामर्थ्य आहे त्या रसाच्या सामर्थ्याला त्या धातूपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम शब्द आहे। तसं जीव आणि परमेश्वर, तर जीवाला परमेश्वराकडनं जे दातृत्व होणार आहे ते दातृत्व होण्याला माध्यम काय आहे? शब्द आहेत। त्या दातृत्वाला माध्यम काय? अंतःकरण आहे। त्या दातृत्वाला माध्यम आहे दृष्टी आहे, किंवा मग स्पर्श आहे। आजच्या सत्रामध्ये आपण शब्दाच्या संदर्भामध्ये हा दृष्टांत बघतो आहोत। पूर्वार्ध 108 क्रमांकाची लीळा आहे या दृष्टांताची प्रकरण वशाची। हंसराजा स्थिती। हंसराजा या बाईसांसोबत असायच्या आणि हंसराजू तिये भको लागली। हंसराजा ही भको लागली। भको लागणे म्हणजे काय? निंदा करणे, नाव ठेवणे। कुणाला? बाईसांना खास करून, आणि स्वामींना देखील। मग का नावं ठेवत होती? कारण की इतक्या दिवस बाईसा ज्या आहेत त्या पयोवर्ती मार्गाचं जे काही अनुकरण आहे, अनुपालन आहे, त्या धर्माचं अनुपालन ते करतात, आणि ते करत असताना त्यांच्या धर्माची जे काही नियमावली आहे भोजनापासून सगळे बाईसा पाळतात। परंतु काय झालं की बोनेबाई आणि बाईसांची भेट झाली। बोनेबाईंनी आमच्या स्वामींविषयी जे काही वर्णन केलं, बाईसांना वेद निर्माण झाला, आणि मग स्वामींची जेव्हा भेट झाली तेव्हा बाईसांनी स्वामींना आग्रहपूर्वक पैठणलाच थांबण्याची विनंती केलेली आहे। बाईसा वयाने वयोवृद्ध आहेत आणि त्यांच्या धर्मातले सुद्धा ते काय आहेत? एक वृद्ध व्यक्ती म्हणून त्यांचा मान सन्मान आहे आणि त्याचा अभिमान पण बाईसांना आहे। आणि अशा याच्यामध्ये स्वामींनी तिसऱ्या दिवशी बाईसांना भक्ती साधनाचा संचार केला। बाईसा स्वामींच्या भक्त झाल्या
आणि सर्व धर्मांपरित्यज्य असं झालेलं आहे. त्यांचा जो काही धर्म होता, आचरण जे करत होते आत्तापर्यंत, सर्वाचा त्यांनी त्याग केला आणि स्वामींच्या श्रीचरणावर स्वतःला समर्पित केलेलं आहे. आणि त्या दिवसापासून स्वामींच्या त्या सेवा करायला लागलेल्या आहेत. आता काय झालं की हा भक्ती साधनाचा संचार कोणाला झाला? फक्त बाईसांना झाला, हंस राजा किंवा पांड्याला नाही झाला. त्याच्यामुळे त्यांना हे लक्षात येईना की बाईसा असं का वागतायत. आपला धर्म एवढा पैवर्ती मार्गाचा आणि तो सगळा सोडून दिला त्यांनी, आणि हे कोण आलेत त्यांची ते भक्ती करतात. परंतु स्वाभाविकच आहे हंसराजांनी किंवा पांड्यांनी असं म्हणणं, कारण की त्यांना बोधच नसल्यामुळे त्यांच्या ते लक्षात येत नाही हे असं का करून राहिलेले आहेत. आणि बाईसांना तर काय आहे, भक्ती साधनाचा संचार झाल्यामुळे तिथेच बाईसाहेब आमच्या स्वामींच्या भक्त झालेले आहेत. एक ज्ञानियाच्याही पुढे एक पाऊल आहे ते, किंवा कितीतरी पाऊलं आहेत. आणि मग बाईसांनी एकदमच जो काही आधीचा आचरणीय जे काही होतं ते सगळं बंद केलं. स्वतःचं पूजन बाईसा करून घ्यायचे, त्रिकाळ पूजा अवसर बाईसा स्वतःच्या करत होत्या, ते सगळं बंद झालं आणि स्वामींचं पूजन बाईसा स्वतः करायला लागलेले आहेत. आणि त्याच्यामुळे हंसराजा आणि पांड्या हे स्वामींना नावं ठेवायला लागले, बाईसांना नावं ठेवायला लागले. आणि हंसराजा म्हणजे पांड्यांनी तर नाम वगैरे सगळं ठेवलेलंच आहे, पण हंसराजासुद्धा भको लागली म्हणजे भकणे म्हणजे इकडे तिकडे लोकांकडे बोलणं की बाईसांनी सगळं धर्म सोडून दिला वगैरे वगैरे असं. वामदेवा पांड्या पुढा सांगू लागली. मग जे जे लोक भेटतील, आपण एखाद्याला जेव्हा नाव ठेवतो तेव्हा आपल्यासमोर जी व्यक्ती येते त्यांच्याकडे आपण तो विषय काढण्याचा प्रयत्न करत असतो बरं का, त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये. आणि मग लक्षात आलं की हा व्यक्तीसुद्धा त्यांच्या विरोधक बोलणारच आहे, मग तिथे आपण मन मोकळेपणाने त्या व्यक्तीची निंदा नालिस्ती करत असतो. आणि वामदेव आणि पांड्या हे सुद्धा त्याच्यामध्ये दुखावले गेलेले होते, म्हणून त्यांच्या समोर ती सगळं सांगायला लागली. आमचा पयोवर्तीयांचा मार्ग या नागूबाई या नासिला. म्हणजे नागूबाईंनी यांचं बाईसांचं नाव काय आहे, नागूबाई, नागांबिका वगैरे. तर त्यांनी हा पयवर्तीयांचा मार्ग जो आहे तो नासला, म्हणजे हेच व्यवस्थित चालू होतं सगळं विधिविधान, हे बाईसांनी बंद करून टाकलं, म्हणजे तो धर्म त्यांनी नासून टाकला. कवणनेनो महात्मा एकू गुंफ्यांतू घातला असे. कोण ते महात्मे आलेले आहेत त्यांना गुंफेत ते बसवतात, तयासी पूजा करीत असे, आणि त्यांची पूजा ते करतात. म्हणजे बाईसा कोण आहेत, स्वतःचं पूजन त्यांचं व्हायचं अशा त्या बाईसा आहेत, आणि ते आता दुसऱ्यांचं पूजन करतात. तयाचे पायवनी घेती असे, त्यांचे चरणोदक ते घेतात. तयाचे उचिष्ट घेती असे, उचिष्ट प्रसाद स्वामींचा बाईसा घेत होत्या, त्यालासुद्धा त्यांनी नावं ठेवलेले आहेस. ऐसे नीच भको लागली. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो किंवा आपला स्वभावच निंदक असतो, एखाद्या व्यक्तीविषयी निंदा करणं हा प्रकार वेगळा आहे. त्या व्यक्तीचं नाव निघेल तेव्हाच आपण त्याची निंदा करू, पण एखाद्या व्यक्तीचा स्वभावच निंदक असतो बरं का, तो कशालाच आणि कोणालाच चांगलं म्हणत नाही. त्यांना जर का म्हटले कसं झालं आहे, ठीक आहे, म्हणजे तो चांगलं म्हणणार नाही. किंवा मला तुम्ही सांगितलं असतं तर, म्हणजे तो तुमची चूकच काढणार त्याच्यातनं. म्हणजे सर्वार्थाने सर्वजण सर्व वेळी सर्व प्रकारात चुकीचेच असतात, हा एकच व्यक्ती बरोबर असतो. अशा प्रकारचे जर का स्वभाव आपला तयार झाला, कधी कधी असा स्वभाव नसतो आपला, पण सरसकट जे भेटतील त्यांची निंदाच करायची त्यांच्या समोर किंवा त्यांच्या माघारी, हा जर का एकदा स्वभाव झाला तर मग असं होतं बरं का. नीच भको लागले. नीच म्हणजे नेहमीच सतत तोच विषय, वेगळा विषय नाही. मग एकुदिसी बाईसी म्हणितले. आता बाईसांना हे ऐकायला यायला लागलं, त्या बोलत असतील, मोठ्याने बोलतायत, इकडे बोल तिकडे बोल, किंवा कोणीतरी बाईसांना येऊन सांगतंय, असं बाईसांच्या कानावर या गोष्टी यायला लागल्या. आणि मग स्वामींना बाईसा म्हणतात, बाबा ये हंसू बाईसी काही की जो का. म्हणजे स्वामींना बाईसा म्हणतात.
म्हणजे आपण जेव्हा आपल्याविषयी कोणी निंदा करतं तेव्हा आपण स्वामींना म्हणतो का काही? आपण स्वामींना म्हणत नाही. आपण समर्थ आहे, बाईसांपेक्षा समर्थ आपण स्वतः भांडायला जातो त्या व्यक्तीसोबत आणि काय करून येतो? भांडण करून येतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की समस्या तर निवारण होत नाही, उलट आपण स्वतःला नवीन कर्म लावून घेतो आणि त्या व्यक्तीला सुद्धा निमित्त होत राहतो दोष निर्माण त्याच्यामध्ये व्हावे अशा पद्धतीचे. आणि आपण सुद्धा आपला जो सात्विकपणा आहे तो घालून बसतो. ज्या दिवशी तुमचा सात्विकपणा गेला त्या दिवशी तुमचा धर्म गेला. जेवढ्या वेळ तुमच्याकडे सात्विकपणा नाही आहे तेवढ्या वेळ तुमच्याकडे धर्म येऊ शकत नाही. याचा अर्थ सात्विकपणा आल्या लगेच धर्म येईल असं नाही. सात्विकपणा येईल पण धर्म आणायला परत वेळ लागतो, लगेच धर्म येत नसतो. म्हणजे आपण जेव्हा पण तमतम करतो, चिडचिड करतो, त्यावेळेला हा विचार करून चालायचं की त्यावेळेला आपल्यातला धर्म शून्य होणार आहे. एखादं पाणी थंड होतं म्हणजे ते उष्ण असतं का ते पाणी? ते जेव्हा थंड होतं म्हणजे त्यातला उष्णपणा त्याने घालवला आहे. या उलट ते पाणी जेव्हा उष्ण होतं, उकळतं, त्यावेळी ते पाणी थंड आहे असं म्हणता येतं का? म्हणजे त्यांनी त्यातला सात्विकपणा, त्यातला जो थंडावा आहे तर पाण्याने घालवलेला आहे. तशाच प्रकारे आपण दोषयुक्त होतो तेव्हा आपल्यातला धर्म जो आहे तो तेवढ्या वेळापुरता शून्य होत असतो. आणि मग परत लगेच धर्म येतो का? नाही, मग धर्म आणायला खूप वेळ लागतो, स्वस्थता आणायला भरपूर वेळ लागतो. जसं तुमचं चिडलात तुम्ही आणि मग आपलं जर का थरथर व्हायला लागली अंगाची ना, चिडचिड झाल्यानंतर आपली मनस्थिती बिघडते. आता आपल्याला शांत व्हायला किती वेळ लागतो? भांडण तर संपून गेलं, भांडण संपल्यानंतर पण 1 ताससुद्धा गेल्यानंतर देखील आपली मनस्थिती तशीच असते, चिडचिड सुरू असते. म्हणजे सात्विकता आणायलाच किती वेळ लागतो, त्याच्यात धार्मिकता आणायला किती वेळ लागते. म्हणून स्वामी म्हणतात भांडते दोघे अन्यायी. म्हणजे तुमच्याशी जो भांडणार आहे तो तर माणूस चुकीचाच आहे, पण त्याच्या भांडणाला बघून तुम्ही त्याच्याशी भांडणाला गेले तर स्वामी स्वतःच्या साधकाची पण बाजू घेत नाही की माझ्या साधकाला बोलतं मग माझं साधक भांडलं तर काय हरकत आहे असं म्हणत नाही. स्वामी स्वतःच्या साधकालाही म्हणतात तुम्ही सुद्धा दोषी ठराल जर का तुम्ही भांडायला गेलात तर. म्हणजे इत्यादी प्रकारे कुणीतरी भट्टोबासाने नुसतं अरे अरे गुरुवा म्हटल्यानंतर स्वामी अरे महात्मा काही नवसी, महात्मेनी प्रिय वक्त्या होवावे. म्हणजे तुमच्या महात्मेपणाची ओळख तुमच्या बोलण्यातनं देखील होते, तुमच्या बोलण्यातले शब्दांनी होते. तुमच्या त्या बोलण्यातल्या शब्दाचं जे काय आलाप आहे, सूर जो आहे, त्याच्याने तुम्ही संत आहात की तुम्ही कोण आहात हे त्याच्यातनं लक्षात येऊन जातं. तुम्ही जाणकार आहात, ज्ञानी आहात, आचरणनिष्ठ आहात हे त्याच्यातनं लगेच लक्षात येत असतं. आपण म्हणतो ना एवढं झालं पण ते चिडले नाही बरं अजिबात. म्हणजे त्यांच्याकडे ती माहिती आहे की आपण चिडलो तर काय होईल, आपली मनस्थिती बिघडून जाईल, तमपणा आपल्याकडे येऊन जाईल. आणि म्हणून बाईसांकडनं आपण हे शिकलं पाहिजे की बाईसा स्वामींना सांगता हंसराजा आणि पांड्या हे बाईसांची पूजा करायची. म्हणजे बाईसा त्यांच्यापेक्षा मोठे आहेत आणि ते बाईसांपेक्षा छोटे आहेत. बाईसा सहज त्यांच्याशी भांडू शकतात. बाईसा तामस पण आहेत स्वभावाने, परंतु बाईसा मात्र त्यांच्याशी भांडले नाहीत. बाईसा हे स्वामींना सांगतात बाबा ये हंसूबाईसी काही कीजो का. म्हणजे यांना काही उपाय करा, यांच्यावर ह्यांचं वाईट करा असं नाही. हे पण एक लक्षात घ्या, तुमच्याशी कोणी वाईट असलं की आपण काय म्हणतो यांचं वाईट झालं पाहिजे, कारण तो आपल्याशी विरोधक आहे. आपलं पहिला हे असतं की ह्यांचं नुकसान झालं पाहिजे, यांचं वाईट झालं पाहिजे. उलट आपल्या विरोधकाच्या विषयी आपण म्हटलं पाहिजे की यांना देवानी चांगली बुद्धी दिली पाहिजे किंवा योग्य बदल यांच्यामध्ये झाले पाहिजे. हा माणूस आपल्याशी तुटला नाही पाहिजे, उलट तोही माणूस आपल्याशी चांगला जर का झाला भविष्यामध्ये तर काय होईल, आपल्या सर्कलमध्ये एक माणूस आपल्यामध्ये वाढतो ना आपल्या शुभचिंतनात्मक. म्हणजे अशा प्रकारे बाईसांनी पण हंसराजाचं काही वाईट व्हावं असं चिंतन केलेलं नाही आहे. त्या स्वामींना म्हणतात की यांना काहीतरी उपाय करा यांच्या या भकण्यावर. आणि हे काही म्हणे व्यापारू करू न लगे. म्हणजे कुठल्याच सेवेमध्ये ते येत नाही. स्वामींची सेवा
आता बाईसा करतात. मग स्वामींच्या सेवेला काय काय लागतं? चंदन लागत असेल, अजून काही फुलं लागत असतील, अजून काही कार्य पदार्थ वगैरे हे सगळ्या तयारी लागत असेल, तर त्या कुठल्याच तयारीमध्ये बाईसा सांगतात की हंसराजे उपयोगी पडत नाहीत. आणि पांड्यासी जाऊनी काही बघती असे, आणि पांड्या वामदेव यांना जाऊन त्यांच्याकडे जाऊन काय काय ते बोलत राहतात. मग एकुदिसी गोसाव्यांसी ओट्यावरी आसन असे, तेव्हा बाहेरीला कडून हंसराज गुंफेसी आली. आता स्वामींनी ते ऐकून घेतलेलं आहे आणि मग आता कुठेतरी स्वामींनी त्यांचं चिंतन केलेलं आहे हंसराजांचं. कारण की इथे काय म्हटलं की एकू दिसू, नंतर कधीतरी, लगेच नाही. बाईसा म्हटल्याने लगेच स्वामींनी बोलवलं हंसराजांना असं नाही झालं. नंतर 1 दिवसांनी 2 दिवसांनी वगैरे स्वामींनी काय केलेलं आहे की हंसराज जशा गुंफेसी आल्या तेव्हा स्वामी त्यांना म्हणतात हंसराजा या, हंसराजा या, असं म्हणून स्वामींनी शब्दांनी त्यांना बोलवलेलं आहे. ते मठात येतच आहे. आपण म्हणतो ना येणाऱ्या माणसाला या या या, ते येणारच आहेत, ते आलेलेच आहेत आणि ते दरवाज्यातनं आतमध्ये येणारच आहेत. आपण नाही म्हटलं तरी ते येणार आहेत. तरी पण आपली एक पद्धत आहे म्हणण्याची, या या या, एक स्वागत करत असतो आपण. तशा प्रकारे स्वामींनी हंसराजांना या या असं म्हटलेलं आहे. म्हणजे बाईसांनी काय केलं, जी समस्या आहे, आपल्याही आयुष्यामध्ये काही समस्या असतात, तर त्या समस्या तुम्ही आम्ही स्वतः सॉल्व करू शकत नाही. त्याचं निवारण आपल्याकडे नाही आहे. त्याचं निवारण म्हणजे भोग भोगणेच आहे. मग अशा वेळेला तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. ती प्रार्थना पण कशी आहे की उपाय करण्याची प्रार्थना आहे. म्हणजे आपल्याला तो भोग भोगायचा पण आहे आणि समोरच्याचा. आता इथे काय आहे, इथे हंसराजा ही व्यक्ती आहे आणि एकीकडे आपले कर्म असतात. कर्माविषयी समजा आपण देवाला काय प्रार्थना करू न करू, पण एखाद्या व्यक्तीविषयी मात्र आपण प्रार्थना करू शकतो. त्या व्यक्तीमधले दोष घालवण्यासाठी, त्याला गुण प्रदान व्हावा याच्यासाठी आपण देवाला प्रार्थना करू शकतो. बाईसांनी एका प्रकारे हंसराजांविषयी स्वामींना तक्रार वजा विनंतीच केलेली आहे. तक्रार पण केली आणि त्याच्यामध्ये विनंती पण आहे की त्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडनं जे वाईट घडतं आहे ते घडू नये. किंवा भट्टोबास नाथोबासांना स्वामीने बाहेरच ठेवलं, कधी आतमध्ये येऊच दिलं नाही. श्राद्धाचं भोजन करून आले तेव्हा कोण मध्यस्थी झाल्या, बाईसाच विनंती केली की देवा म्हणजे आता काय त्यांच्याकडनं घडलंय वाईट वगैरे, ते त्यांना आतमध्ये बोलवा, त्यांना सांगा, त्याची शिक्षा द्या, ते निवारण करा. म्हणजे इथे पण बाईसा विनंती करतात. किंवा आमचे नाथोबा जेव्हा वाहून चालले तेव्हा पण बाईसांनीच विनंती केलेली आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे त्या ठिकाणी बाईसांचा जो भाव आहे तो अशा प्रकारचा भाव आहे की त्या समोरचा जो आहे त्याचं वाईट होता कामा नये. स्वामींच्या सन्निधानी असून जर का एखाद्याचं वाईटच होत असेल ते सन्निधान उपयोगाचं नाही. आता ते वाईट कुणामुळे होतं, त्या व्यक्तीमुळे ते होत असतं, स्वामींमुळे होत नसतं. आपल्याकडनं चुकीच्या गोष्टी घडतात. जसं आपल्याला कोणी सांगितलं तूप चांगलं असतं बरं का, रोज आपण जेवताना वाटीभर तूप पिलं तर काय होईल, चांगलं की वाईट? काय वाईट? तूप वाईट की वाटीभर तूप वाईट? तूप वाईट नाही आहे. वाटीभर तूप जे आहे ते मात्र पिणं एकाच वेळेला ते मात्र वाईट आहे. तसं स्वामी कुठेच आपल्याला म्हणजे अशुभ चिंतन आपल्याविषयी करत नाही, शुभचिंतनच करतात. मार्तंड असतील, काळबोटे असतील, त्यांच्याविषयी शुभचिंतनच देवाचं होतं आणि देवाने अनेक वेळा त्यांना घडवणं मडवणंचा प्रयत्न केला, पण ते घडले मडले नाहीत भटोबासांसारखे. तशा पद्धतीने आपल्याकडून एखाद्या जीवाच्या बाबतीमध्ये एखादा जीवच आपल्या विरोधात असेल तेव्हा नकळत आपल्याकडनं त्याच्याविषयी अशुभ चिंतन होऊ शकतं. त्याच्याविषयी अशुभ बोलल्या पण जाऊ शकतं, चिंतल्या पण जाऊ शकतं आणि एखादी क्रियासुद्धा त्याच्या बाबतीत आपण करू शकतो, वाईट क्रिया. रागाच्या भरामध्ये आपण काय करू आणि त्या गोष्टी घडू नये म्हणून मग देवाला प्रार्थना आपण करू शकतो की बाबा की हा जो व्यक्ती एवढा त्रास देतो आहे वगैरे, तर यांना आपणच शांत करा.
म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही वाईट घटना त्याच्याकडनं आपल्या बाबतीत घडू नये, आपल्याकडनं त्याच्या बाबतीत घडू नये म्हणून ही काळजी आहे. आणि स्वामींनी बाईसांच्या त्या विनंतीचं जे काही आहे श्रवण केलं आणि हंसराजा जेव्हा आल्या तेव्हा स्वामी म्हणतात, हंसराजा या, असं स्वामी म्हटले आणि तया स्थिती झाली, सुख झाले. त्यांना काय झालेलं आहे, स्थिती झालेली आहे हंसराजांना. आता इथे आपण दृष्टांत काय बघतोय, शब्दद्वारे देणे आती. आता इथे स्वामींनी त्यांच्याकडे बघितलेलं आहे, समजा दृष्टी आहे इकडे, परंतु दृष्टीद्वारे दिलेलं नाही आहे किंवा स्पर्शद्वारे दिलेलं नाही आहे. आता इथे काय आहे, शब्दद्वारे त्यांना दिलेलं आहे. या हंसराजे म्हटलं ते शब्द त्यांच्या अंतकरणापर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणजे तिथे अंतकरण आहे. आपण जसं बघितलं दृक स्पर्श आलापामध्ये अंतकरण हा प्रकार असणारच आहे. आणि त्यांना स्थिती झाली, सुख झाले, छान समाधान वाटलं, बरं वाटलं त्यांना. आणि स्वामी बाईसांना म्हणतात, आता हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही बदल झाला असेल, शांतता त्यांच्या वागण्यामध्ये दिसली असेल, आणि मग स्वामींनी बाईसांना हा जो आजचा दृष्टांत आहे तो दृष्टांत सांगितलेला आहे. की स्वामी म्हणतात की बाई, कवणा एका महात्म्याची आधार येसी शब्दवेदी रसू असे. कुणी एक महात्म्य आहेत, त्यांच्या आधारी येसी, आधारी येसी म्हणजे त्यांच्याकडे जे काही त्यांची पिशवी आहे किंवा झोळी आहे, काय आहे, त्याच्यामध्ये त्यांचे इतर साहित्य, भिक्षापात्र आहे, अजून काही पाणी प्यायचं पात्र त्यांच्या हातामध्ये असेल वगैरे, किंवा झोळीमध्ये गोरख झोळणं ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये ठेवायचे काही साहित्य आहे, त्यामध्येच त्यांच्याकडे काय आहे, आधारी येसी शब्दवेदी रसू असे. म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी तो जपलेला आहे शब्दवेदी रस, म्हणजे शब्दाला वेधणारा. जिथून कुठून शब्द येत आहेत, आवाज येत आहेत, तिकडे हा रस वेधला जातो. किंवा तिथे वेधणे म्हणजे काय, आपलं कार्य तो त्या ठिकाणी करतो, त्याला वेदना असं म्हणतात. तो वाटा जातू असे. आणि हे संन्यासी जे आहेत, हे जे महात्मे आहेत, ते एकदा रस्त्याने जात असताना काय झालं, रात्री नगरांत तोवे तांबे घडत असे. रात्री नगरामध्ये काही धातुकाम सुरू आहे, तांबे वगैरे जे आहेत त्या धातूचं काहीतरी वस्तू बनवल्या जात आहे. आणि ते वस्तू बनवताना काय केलं जातं, त्याला ठोकठाक केलं जातं. आणि जेवढे त्याच्यावर काही धातूच्या हातोड्याचे म्हणा घाव दिल्या जातील, तेवढा त्याचा आवाज येणार. आणि तो आवाज जो आहे रात्रीच्या वेळेला कसा आहे, शांतता असते तर त्याचा आवाज स्पष्ट येत असतो. एरवी दिवसभरामध्ये किती आवाज येत असतील तर सगळे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत नाहीत, पण रात्रीच्या वेळी एवढी शांतता असते की बारीक सारीक जरी आवाज असला तो आपल्या कानापर्यंत पोहोचतो. तसं रात्री नगरांत तोवे तांबे घडत असताना रसाते स्पर्शोनी शब्द ये. आता ते आपल्याला एखादा लांब निर्माण होणारा आवाज तो आपल्याला ऐकू कसा येतो, की आपल्याला काय होतं की तो आवाज आपल्या कर्णपटलावर इथे धडकत असतो, म्हणजे तेव्हा तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि म्हणून कधीकधी आपल्याला बघा ती वीज असते ना, वीज आणि प्रकाशाचा जो वेग असं ते काही सांगितलं जातं विज्ञानामध्ये. कशाचा वेग जास्त आहे, प्रकाशाचा वेग जास्त आहे, म्हणून आधी आपल्याला उजेड दिसतो आणि नंतर एका विशिष्ट वेळाने आपल्याला आवाज येत असतो. तसं तो आवाज कधी येईल आपल्याला, जेव्हा तो आपल्या कर्णपटलावर तो ध्वनी जो आहे तो धडकेल, त्याच वेळेला तो आवाज येणार. तशा पद्धतीने इथे काय होतं, आता तो आवाज कशातनं येतो, त्या धातूतनं तो आवाज येतो, तिकडून इकडे येतो. आणि तो काय होतो, रसाते स्पर्शोनी शब्दू ये. आता आपण कुठे उभे आहोत, आपण महात्म्यांच्या इथे उभे नाहीत. दोन टोकं आहेत, एक महात्मा आणि एक ते तोवे तांबे जिथे घडतंय ते. आता आपण कुठे उभं राहायचं, आपण त्या तांब्याच्या इथे उभं राहणार आहोत, कारण की त्या ठिकाणी प्रक्रिया ही तांब्यावर होणार आहे. आणि म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की रसाते स्पर्शोनी शब्दू ये. रसाते स्पर्शोनी येतो, पण जातो कुठून, त्या तांब्यातनं तो शब्द ध्वनी तयार झाला
आणि तो शब्द ध्वनी कुठे गेला? त्या महात्म्यांच्या कानापर्यंत गेला, त्यांना तो ऐकू आलेला आहे. म्हणजेच त्या महात्म्यांच्या आधारी जो रस आहे, तो रस कसा आहे? तो रस म्हणजे तो उसाचा रस वगैरे नाही बरं का. तो रस असा आहे की त्याच्या संपर्कामध्ये एखादा धातू आला की त्याचं सोनं होऊन जातं. आता इथे त्या धातूला लागण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हा रस अजून त्याच्या पुढचा आहे. जसं आमच्या स्वामींनी फुलंब्रीला जी कथा सांगितलेली आहे, त्या मठामध्ये स्वामी जेव्हा थांबलेले आहेत आणि स्वामी भक्तजनांना विचारतात, हा मठ कसा तयार झाला तुम्हाला माहिती आहे का, कसा बांधला? ते म्हणाले, नाही जीजी आम्हाला माहिती नाही, आपण सांगावं. त्या स्वामी सांगतात की इथे कोणी कुटुंब राहत होतं आणि त्या कुटुंबाच्या घरी एक महात्मे आले आणि ते महात्मे तिथे थांबलेले आहेत. आणि थांबल्यानंतर त्यांनी काय केलेलं की आपली जी पाण्याची जी पिशवी होती ती त्या खुंटीला अडकून ठेवली आणि ते बाहेर गेले काही कशासाठी, त्यांच्या कार्यासाठी. तेवढ्यात त्या घरचा जो मालक आहे तो आला आणि त्या पत्नीने त्याला जेवायला दिलं. तर जेवायला दिल्यानंतर काय झालं की ते ताट सोन्याचं होतं. आता तो म्हणतो की हे ताट कुठून आणलं तू? हे ताट आपलंच आहे. म्हणजे हे ताट आपलं नाही आहे, तर सोन्याचं ताट आहे. आपल्या घरी सोन्याचं ताट नाही आहे. मग ती बाई बघते, अरे होय ताट तर सोन्याचं आहे, मग हे कुठे ठेवलं होतंस तू? मग ते अमक्या ठिकाणी ते महात्मे आलेत, त्यांच्या त्या पाण्याच्या पिशवीखाली मी ते ठेवलं होतं. पिशवी गळते थेंब थेंब म्हणून. म्हणजे जगातली पहिली बाई असेल जिला सोनं असून कळालं नाही, है ना. दुसरा जो दृष्टांत आहे कुठला? परिसाच्या दृष्टांतात मात्र त्या नवऱ्याला कळत नाही. पुरुष व्यक्तींना सोनं बिनं काय बिचारांना कळत नसतं. महिलांना तिने तर लांबूनच बघितलं, ते अंगणात त्यांनी टाकून दिलेलं होतं, तिने पडवीतनंच बघितलं आणि तिने ओळखलं, अरे कुजांतर नाही केले आपणनी, काय केलेलं आहे, आपल्या दरिद्र्याच्या मुळी विळा घातलेला आहे. पण या बाईला मात्र सोन्याचं ताटात ती वाढलं वगैरे तरी तिला कळालं नाही की हे सोनं आहे म्हणून. आणि मग लक्षात येतं की हे त्या ठिकाणी ठेवलेलं ते ताट आहे. मग दुसरं ताट मागवलं नवऱ्याने, ते ताट ठेवलं. त्या रसाचा आणि त्या धातूचा स्पर्श झाला आणि ते ताटही सोन्याचं झालं. मग यांनी काय केलं, सगळे ताटं सगळे भांडे सोन्याचे करत नाही बसले, त्यांनी तो रस काढून घेतला. हुशार होते ते लोक. तेवढ्यात ते साधू आले बिले तर मग त्यांनी तो रस ओतून घेतला आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये शुद्ध पाणी त्याच्यात भरून ठेवलेलं आहे. आणि नंतर मग त्यांनी पुढे काय ते सोन्याचे धातूचे सोनं केलं त्यांनी वगैरे, आणि त्यातल्या काही द्रव्यातनं त्यांनी तो मठ बांधला. तो हा मठ आहे. या लीळेमध्ये स्वामींनी जो रस सांगितला तो कसा आहे, त्या धातूचा आणि त्या रसाचा स्पर्श होणं गरजेचं आहे. परिसाच्या दृष्टांतामध्ये त्या परिसाचा आणि त्या धातूचा स्पर्श होणं मुख्य महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. पण या दृष्टांतात स्वामींनी जो रस सांगितला त्या रसाचा आणि धातूचा स्पर्श होण्याचं काही कारण नाही आहे. तिथे त्या तांब्यातनं जो काही आवाज तयार होतो तो आवाज त्या रसापर्यंत जातो. आता ते रस कशामध्ये ठेवलेला असणार आहे? एखादे काचेची बाटली वगैरे असेल, त्याच्यामध्ये द्रवरूपी आहे ते, त्याच्यामध्ये तो ठेवलेला असणार, त्याचं तोंड बांधलेलं असणार त्या बाटलीचं, आणि त्या आतमध्ये तो रस आहे. परंतु आवाज तिथपर्यंत जातो, त्या रसाला स्पर्शून काय येतो? आवाज येतो. दृष्टांतात काय सांगतात स्वामी? रसाते स्पर्शोनी शब्दू ये. म्हणजे शब्द इथून गेला, तिथे रसाला स्पर्श झाला आणि तो परत धातूमध्ये येऊन मिसळतो तो शब्द. मागुता तेथची विलिया जाय. तेथची विलिया जातो म्हणजे कोठची? जिथून निर्माण झाला तिथेच तो शब्द परत पोहोचत असतो. आणि तो पोहोचल्यानंतर तोवे तांबे असे ते सोने होय. ते तापलेलं जे काही तांबा आहे, कुठलाही धातू, त्या धातूचं काही तयार करत असताना त्या धातूला तापवलं जातं आणि मग तापवल्यानंतर त्याचं ज्या प्रकारामध्ये तुम्हाला त्याची जडणघडण करायची, जो आकार तुम्हाला त्याचा द्यायचा आहे तो देणं सोपं होऊन जात असतं. आणि म्हणून ते जे काही तांबा आहे त्या तांब्याला तो शब्द, म्हणजे मगाशी गेलेला शब्द कसा आहे? रिकामा शब्द आहे, नुसता साधा शब्द आहे तांब्याच्या आवाजाचा. पण आता तो जेव्हा परत शब्द येतो तेव्हा तो साधा राहिलेला नाही आहे. तो कसा शब्द आहे?
तो रसाला स्पर्शून आलेला शब्द आहे. बघा आता हे कसं आहे, सगळं ऑनलाईनच आहे की नाही. आणि दिसणं काहीच नाही याच्यामध्ये, सगळं अदृश्य आहे. शब्द दिसत नाही, शब्दाला लागलेला रस दिसत नाही, मात्र येताना सगळं ते बरोबर येऊन राहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ते विलीन झाल्यानंतर त्या तांब्याचं सोनं होऊन जातं. म्हणजे हा एक आपल्याला नवीन प्रकार याच्यामध्ये कळाला. दृष्टांत सगळ्यांना माहितीच आहे, पण आपण जो विषय केला आहे की एक वेगळी आधुनिक माहिती आम्हाला, जी विज्ञानरूपी जी माहिती आहे, या सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात. त्या दृष्टांतातनं देखील आम्हाला ही गोष्ट कळाली की असा सुद्धा रस आहे की त्याचा स्पर्श न होता नुसता आवाज जरी तिथे जाऊन त्या धातूचा परत धातूमध्ये विलीन झाला तर त्या धातूचं सोनं होतं. अशा प्रकारचे एक विशेष रस आपल्याला इकडे दृष्टांतामध्ये लक्षात आला. आता हा सिद्धांत या ठिकाणी स्वामींनी सांगितलेला आहे, म्हणजे एक प्रकारे दृष्टांत सांगितलेला आहे आणि दृष्टांतातनं स्वामी सिद्धांत आम्हाला सांगणार आहेत. तैसे परमेश्वराच्या शब्दापासून एका वेद संचरेती. तर मागे दृष्टांत सांगितला शब्दवेदी या रसाचा, तो ऐकला, आम्हाला तो कळाला. शब्दामुळे त्याचं सोनं झालं वगैरे, त्या रसामुळे सोनं झालं. परंतु याचा सिद्धांत काय आहे ना, तैसे सिद्धांती सांगतात परमेश्वराच्या शब्दापासून एका वेद संचरेती. परमेश्वराच्या शब्दामुळे, आता शब्द कुणाचे आहेत, परमेश्वराचेच. म्हणजे परमेश्वर स्वरूप काय झालं, रसाचं ठिकाण झालं. आणि शब्द जे आहेत ते शब्द स्वरूपाशी संबंधित आहेत. आता तिथे कोण बोलतं, मायापूर बोलतं का नुसतं ना, परमेश्वर स्वरूप बोलतात आहेत. निमित्त तुम्हाला दिसताना मायापूर दिसणार. आमच्या स्वामींचा श्रीकर म्हणजे मायापूर तुम्हाला स्पर्श करताना दिसेल, पण स्पर्श कुणाचा होतोय, दिसताना मायापुराचा स्पर्श दिसेल, पण होताना स्वरूपाचा स्पर्श परमेश्वराच्या होत असतो. म्हणजे हे लक्षात घ्यावं लागेल. स्वरूप म्हणजे काय आहे, रस आहे. आणि स्वामींचे जे शब्द आहेत, स्वामी जे बोलतात ते स्वरूपाचे शब्द आहेत, म्हणजे रसाला ते सगळे मिसळून आलेले ते शब्द आहेत. परमेश्वरानेच म्हटलेले ते शब्द आहेत. आणि ते शब्द रसयुक्त म्हणजे स्वरूपयुक्त शब्द. आता दोन भाग आपल्याला करायचे आहेत. रसयुक्त शब्द काय करतात, धातूचं सोनं करतात. तसं स्वरूपाशी मिसळलेले जे शब्द असतात स्वामींच्या श्रीमुखीचे, त्याच्यामुळे काय होतं ना, त्या शब्दापासून एका वेद संचरेती. म्हणजे एखाद्या जीवाला, एखाद्या म्हणजे परत तोच अर्थ घ्यायचा आपण. इथे सर्वांना वेद होत नाहीत. आमचे स्वामी बोलले आणि मग मार्तंड वेधल्या गेले वगैरे असं काही झालेलं नाही. अनेक लोक वेधले गेलेले नाहीत. आपण जसं उदाहरण घेतलं की स्वामींच्या संपर्कामध्ये अनेक ते सैनिक आले, ते अधिकारांचे सेवक आले, ते मात्र स्वामींकडे वेधले गेले नाहीत. पण तो अधिकारी आला तो वेधल्या गेला, रामधरणा राजा आला तो वेधल्या गेला. हे काही उदाहरणं आपण या आधी बघितलेले आहेत. म्हणजे एका वेद संचरेती. परमेश्वराचं निरूपण ऐकून सगळेच अनुसरण घेतील का? तिथे आचाराच्या आपल्या उद्धरणाच्या त्या क्रमामध्ये वचनाचं जो काही स्वामींनी निरूपण केलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ऐसा मायापुराचा स्वीकार परमेश्वर का करतात, ना काय करतात, का करतात ना, समग्र जीवांना ज्ञान देण्यासाठी म्हणून ते करत असतात. मग ज्यांना ज्ञान झालं ते तू की अनुसरत असतील सगळेच नाही. एक अनुसरती एक ननुसरती. लगेच तिकडे भेदाभेद होऊन जातो. दोन मार्ग लगेच तयार होतात, दोन गट तयार होऊन जातात. म्हणजे जेवढ्यांनी ऐकलं तेवढे लगेच स्वीकार करतात असं नाही. अनुसरणाचा तर भाग खूप लांबचा आहे. पण स्वामींनी सांगितलं राग द्वेष काम क्रोध मद मत्सर यांचा त्याग. जेवढ्यांनी ऐकलं लगेच केलं का त्यांनी? नाही, होत नाही तसं. सगळेच वेधल्या जात नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते दास्य मोचक. आता हे तर सोपं आहे ना. अजून राग द्वेषावर काम करायला आपला वेळ लागेल, पण स्वामींनी सांगितलेलं जे आहे तेच आपण आता करायचा प्रयत्न करायचा. मग सगळेजण प्रयत्न तरी करत असतील का? न, प्रयत्न सुद्धा करत नाही. म्हणजे तिथे सुद्धा जीव कमी पडतात का? अधिकार जोडलेला नाही आहे. मग अधिकार जोडला नाही म्हटल्यानंतर आपण तर सुटलो.
आमचा अधिकारच नाही आहे म्हटल्यानंतर, परंतु आपल्याला अधिकार घडवण्याची स्वतंत्रता सुद्धा देवाने दिलेली, की तुमचा अधिकार नसेल तर तुम्ही अप्राप्तीच्या माध्यमातून प्रयत्न करून तुम्ही तो अधिकार जोडू शकता. ही एक क्षमता आपल्याला देवाने दिली आहे. आणि त्यासाठी स्वामी म्हणतात तुम्ही सर्वाधिकारी आहात. तुम्ही म्हटले आमचं पाठांतरच होत नाही. वचन पाठांतर करण्यासाठीचं जे काही मळीनत्व आहे, आपलं पाठ का नाही होत? कारण त्याचं एक मळीनत्व आपण आलेलं आहे, आपल्याला एक काळीमा आलेली आहे. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्ही एखादं भांडं वापरायला घेता तेव्हा ते खूप दिवसांनी घेतल्यामुळे त्याच्यावर एक काय झालेलं धूळ साचलेली आहे. मग तुम्ही काय करता? ते भांडं घेता की नाही घेत? घेता की नाही? मग काय करता घेताना? त्याला घासून घेता की नाही? पितळेचं तांब्याचं भांडं वापरायचं असेल, अजून स्टीलचं असेल, वापरण्याआधी आपण त्याला घासून घेतो, त्याला धुवून घेतो, त्याला पुसतो, ते वापरण्यायोग्य करतो. म्हणजे जोपर्यंत धूळ आहे तोपर्यंत तांब्याचं भांडं असं काळवंडलेलं असतं. परंतु त्याला जर का घासलं तर म्हणजे ते मळीनत्व निघू शकतं त्याचं. तसंच आपलं आहे. आपला पाठ करण्याचा अधिकार आहेच, पण त्याच्यावर असं काजळी आलेली आहे, त्याच्यावर ते मळीनत्व आलेलं आहे ना. तुम्ही शाळेत असताना तुम्ही चांगलं पाठांतर करत होते. आता तुम्ही म्हटले आता शाळा सोडून किती वर्ष झाले, आता पाठांतर करायची सवय नाही राहिली. म्हणजे आपण ती सवय ठेवलेली नाही म्हणून नाही राहिली. पण ती जर का परत सवय तुम्ही तयार केली तर ते परत जे मळीनत्व जे आलेलं आहे, काजळी आलेलं, हे लक्षात घ्यायचं. आपण सरसकट जे म्हणतो ना आमचा अधिकार नाही, हे वाक्य एकदम चुकीचं आहे. आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे, परंतु काय केलं, ते अधिकारावर आम्ही एक मळीनत्व आणून ठेवलेलं आहे. ते मळीनत्व जोपर्यंत तुम्ही विधीच्या निमित्ताने, विधी अविधी परिहारे हे का सांगितलं देवाने? त्याच्यासाठीच सांगितलेलं आहे की विधीमुळे तुमचा जो विधीवरचं जे काही अविधीचं एक आवरण आलेलं आहे, ते अनधिकाराचं, अयोग्यतेचं जे आवरण आलेलं आहे, जे काजळी आलेली आहे, ती तुम्हाला काढावी लागेल. आणि तुम्ही तुमच्या या प्रपंचामध्ये जेवढ्या काही वस्तू तुम्ही उपयोगामध्ये आणता ना, त्या सगळ्या गोष्टींवर एका विशिष्ट वेळाने मळीनत्व येत राहतं. तुम्ही प्रत्येक वेळी ते स्वच्छ करता, प्रत्येक वेळी है ना. कपडे असतील, भांडे असतील, सगळ्याच गोष्टी असतील, ज्या वापरण्याच्या दृश्यरूप जेवढ्या गोष्टी आहेत, त्या सर्वांवर एक मळीनत्व विशिष्ट वेळाने येतं. तुम्ही लादी किती वेळा पुसता दिवसभरामध्ये? कमीत कमी 2 वेळा तरी लादी झाडावी लागते, तरी त्याच्यावर तेवढीच माती तुम्हाला दिसते. आता नुसतं झाडून चालत नाही, त्याला पुसावं लागतं, म्हणजे पुसावं पण लागतं त्याला. त्या पुसण्यामधनं परत काही मळीनत्व जातं. या गोष्टी जर का आपल्याला माहिती असतील तर आपला अधिकारही तसाच आहे. आपला अधिकार नाही असं अजिबात नाही. आपला अधिकार उत्तम आहे, चांगला आहे, म्हणून तर या पंथामध्ये आहे. फक्त तो अधिकारावर जे अनधिकाराचं पूट आहे, योग्यतेवर अयोग्याचं जे पूट आहे, ते आपण स्वच्छ जोपर्यंत करत नाही, यासाठी तुम्ही मार्गात येणं जाणं किंवा स्वामींनी सांगितलेलं जे काही विधिविधान आहे, स्थानवंदन असेल, देवपूजा वंदन असेल, विधींचं आचरण असेल, ज्ञानाचं चिंतन असेल, खास करून ज्ञानाच्या चिंतनातनं खूपशा गोष्टी ज्या असतात त्याचे उपाय आपल्याला कळतात. आणि ते जर का केलं तर निश्चितच आपण या दृष्टांताच्या एका वेदसंचरती म्हणजे एका या पदामध्ये आपण येऊ शकतो. सगळ्यांना होत नाही, म्हणजे एकालाच होतं, ज्याचा तो अनधिकार पुसल्या गेलेला आहे, अधिकार त्यांचा उजळतीला आलेला आहे, समोर आलेला आहे, त्याच व्यक्तीला परमेश्वराच्या शब्दांपासून वेध होतो. परमेश्वर स्वतः बोलतात आणि वेध होतो. किंवा परमेश्वराचे जे ईश्वर अधिष्ठित अधिकरण आहेत त्यांनी बोलल्यानंतर वेध होईल. आचरणनिष्ठ आहेत त्यांनी बोलल्याने वेध होईल. स्मरणनिष्ठ आहेत त्यांनी बोलल्याने वेध होईल. एखादं वासनिक आहेत त्यांनी बोलल्याने वेध होईल. कारण की प्रत्येकाचा अधिकार आहे. प्रत्येकाला ईश्वरमुखे बोध होणार नाही. कोणाला अधिकरणांच्या मुखे, कोणाला साधू संतांच्या मुखे, कोणाला वासनिकांच्या मुखे पण होऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे जो ज्यांनी अधिकार जोडलेला आहे तेने करून त्यांना परमेश्वराच्या त्या शब्दांपासून वेदबोध होणार आहे. असा वेदबोध होतो म्हणजे कुणाला झालेला आहे बरं?
ते स्वामी पुढे म्हणजे या दृष्टांताच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. त्याआधी आपण बघूया की हंसराजांना स्थिती झाली, ती स्थिती त्यांनी भोगिली भंगिली आणि मग तियेसी गोसाव्यांचे सेवादास्य करू लागली. मग तियेही म्हणजे हंसराजा ही कोण आहे? स्त्री आहे. आणि बाईसांच्या सेवेमध्ये असलेली ही हंसराजा स्वामींच्या सेवेमध्ये मात्र सहभागी होत नव्हती, परंतु स्वामींपासून स्थिती झाली, अनुकूल झाली आणि तो जो काही अनधिकार होता भकन करण्याचा, तो अनधिकार तिचा निघून गेला आणि तियेही गोसाव्यांची सेवादास्य करू लागली. तियेही म्हणजे आता बाईसाही आणि तीही अशा दोघी जणी स्वामींचं सेवादास्य करू लागल्या. सागळ भरून आणि ती पूजा करू लागती, ऐसी गोसाव्यांची आवडी संचरली. सागळ भरून आणतात म्हणजे काही घागर वगैरे स्वामींना लागतात, पाणी लागतं वगैरे, ते सगळं भरून आणतात. त्याच्यानंतर पूजा साहित्य गोळा करणे, स्वामींचं पूजन करण्यामध्ये त्यांचा जो काही सहभाग आहे तो वाढलेला आहे. आणि ऐसी गोसाव्यांची आवडी संचरली. फक्त ते सेवाच करतात असं नाही बरं का, नाही तर सेवा करणारे अनेक लोक आहेत, परंतु इथे काय म्हटलेलं आहे, ते गोसाव्यांची आवडी संचरली म्हणजे आवडीपूर्वक ते सेवादास्य करता आलं पाहिजे आपल्याला. आपल्या सेवेत जर का आवडी नसेल तर ते स्वामींना लगेच कळतं. कुठे कळलं स्वामींना की आवडीच नाही आहे यांची, आणि स्वामी थांबले. चक्रपाणी महाराजांच्या लीळेत सहस्त्र भोजन, त्याच्यामध्ये काय झालं की ती आवड नाही आहे, त्या जी क्रिया करणारी व्यक्ती आहे ती स्त्री आहे, पत्नी आहे, तिच्यामध्ये ती आवड नाही आहे. पण स्वामींनी हे स्वामींना नंतर कळालं का? 500 जेवण पात्र खाल्ल्यानंतर स्वामींना कळालं का? स्वामींना आधीपासूनच माहिती आहे, परंतु स्वामी 500 पात्र होईपर्यंत किंवा 500 भोजन होईपर्यंत का जेवले स्वामी? कारण की ते सर्व भोजन कोणाच्या अधिकाराचं होतं? त्या ब्राह्मणाची तळमळ होती. तो तिकडे जो बसलेला आहे ब्राह्मण, त्याची मात्र तळमळ आहे, त्याची आवड आहे, त्याच्या वाट्या हिश्श्याचं जेवढं येतं तेवढं स्वामींनी जेवलेलं आहे, म्हणजे त्याचं गोमटं त्याला लावून दिलं आणि मग थांबलेले आहेत. म्हणजे तिच्या मनात आलं म्हणून स्वामी थांबले, तिच्या मनात आधीपासूनच तसंच आहे आणि ते उत्तरोत्तर वाढत गेलं. ते जसं भोजन निम्म झालं, 1000 लोकांचं भोजन, निम्म जेवण तर संपलं, एकाच माणसाने जेवलं. हे जसं तिच्या मनात कलुषितता वाढत गेली तसा तसा तिचा दोष वाढला. तो वाढला नसता तर कदाचित तिच्या हक्काचे 2-3 पात्र स्वामींनी जेवले असते, पण तिच्या हक्काचं एकही पात्र स्वामी जेवले नाहीत, थांबले तिथे. म्हणजे तुमच्या क्रियेमध्ये अनावडी आली की स्वामी थांबून जातात. रामधरणा राजाकडे स्वामी 10 महिने होते आणि कुठेतरी स्वामींना वाटले की त्यांचा मनोधर्म उन्हा झालेला आहे, पण मनामध्ये त्यांच्या काही आलं, स्वामी लगेच निघून गेलेले. स्वामींची शोधाशोध झाली, उदास झाले स्वामी. 3 दिवस उदास, 3 दिवस प्रार्थना करतोय. 3ऱ्या दिवशी स्वामींची श्रीमुख त्यांनी पाहिलं, प्रसन्न वाटलं आणि परत विनंती केलेली आहे. स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला. म्हणजे अशा प्रकारे आवडी संचरली कुणामध्ये? हंसराजामध्ये. जी क्रिया करतायत जबरदस्तीने नाही आहे किंवा कुणाच्या दडपणाखाली नाही आहे, ते या ठिकाणी कुठल्याही प्रकारची भीती नाही आहे. आपल्या धर्मकार्यामध्ये आपण जास्त भीतीदायकच विधी जास्त करतो की आम्ही ह्या देवाचा नवस केला आहे, या स्थानाचा, म्हणजे तिथंच गेलं पाहिजे, दुसरीकडे गेलं तर देव कोपतील वगैरे वगैरे, म्हणजे ती भीती आहे आपल्यामध्ये. किंवा आम्ही हेच कबूल केलेलं आहे, तेच कबूल केलेलं आहे, मग त्या बदल्यात आम्ही दुसरं काही केलं तर काय होईल, म्हणजे त्या ठिकाणी ती भीती आपल्यामध्ये बसली. ते भीतीपूर्वक आपण सगळे देवधर्म करतो आहे, परंतु ते देवधर्म कसे केले पाहिजेत? भक्तिपूर्वक आपण केले पाहिजेत. आणि ती भक्ती कधी येणार? जेव्हा तुम्हाला देवाविषयी आवडी तयार होईल तेव्हा होणार है ना. आईला आपल्या मुलाविषयी आवडी तयार करावी लागते का? आवड असतेच, आई काही करू शकते. मुलाने म्हटलं की मला आत्ता हे पाहिजे तर आई तो पदार्थ लगेच बनवून देणार त्यांना, म्हणजे ती आवडी आहे म्हणून.
आमच्या स्वामींना श्रीप्रभूंना जेव्हा आमच्या बाईचा महादाईचा काय देणार आहेत, दिढरे म्हणजे धिरडे, स्वामी म्हणतात नाही हे तर आहिता आहे, मला तुम्ही काय म्हटलं तेच द्या. आता सांगा बरं, स्वामी श्रीप्रभूंशी डोकं लावणं म्हणजे किती अवघड आहे, आणि त्यांच्या प्रवृत्तीमध्ये काय आहे ते समजून घेणं जास्त अवघड आहे. म्हणजे ते काय म्हणतायत हे आपल्याला त्या स्तराला जाऊन लक्षात घ्यावं लागतं. ते आमच्या महादाईसांनी कुठेतरी जाणलं. का जाणलं आणि का लगेच दुसरा पदार्थ बनवून देऊ शकले ते, किंवा का बरं स्वामींनी सांगितलेलं असताना देखील त्या सेवा त्यांनी केल्या स्वतःच्या ह्याच्याने, कारण की आवडी त्यांच्यामध्ये होती सेवेची. आणि स्वामी म्हणतात त्यांना, बाई मग एवढं सगळं असताना तुम्ही परत का आलात सेवा सोडून? म्हणून बाबा मी येतच नव्हते, यांनी दादोसांनी मला आणलेलं आहे. म्हणजे ही आवड जी आहे, स्वामी तर कोपले महादाईसांवर, चिडले न पुसत तेल ओतल्यानंतर, तरी महादाईसांनी स्वामींची काय पाठ सोडलेली नाही. का? कारण की आवडी त्यांच्यामध्ये अधिक होती. आणि हंसराजा जे करायला लागले ते त्यासाठीच आवडीपूर्वक, आवडी देखील त्यांच्या मनामध्ये संचरलेली आहे. अशा प्रकारे ही आवडी हंसराजांमध्ये संचरली, स्वामींची सेवा ते करायला लागले. आणि बाईसांच्या योग्य विनंतीमुळे, बाईसा जर का हंसराजाशी भांडल्या असत्या तर ते भांडण पण लिढाईमध्ये आलं असतं कदाचित, आणि त्याच्यातनं काही निष्पन्न नसतं झालं, चिडचिड झाली असती. परंतु बाईसांनी स्वामींकडे प्रार्थना केल्यामुळे काय झालं की हंसराजांचा दोष जो भकत होते तो थांबून गेला. त्याच्यानंतर स्वामींकडे ते वेधल्या गेले. त्याच्यानंतर स्वामींची सेवा त्यांना घडली. त्यानंतर स्वामींबद्दल आवडी पण त्यांच्यामध्ये वाढली. म्हणजे एका बाईसांच्या योग्य कार्यामुळे काय झालं, हंसराजाची कितीतरी दोष त्याच्यामधनं चुकले. म्हणजे आपली भूमिका कशी असली पाहिजे, सेवा करताना आपल्यासोबत जे सहकारी असतात त्यांच्यावर आपण कधी कधी चिडतो वगैरे, अहित चिंतन आपण त्यांचं करतो, पण तसं नव्हे. त्यांचा क्रियेतला, त्यांच्या सेवेतला जर का काही दोष असेल तर दोष आपण काढून टाकायचा. आपल्या जर का लक्षात आला त्या दोषांपासून त्यांना लांब करायचं, सात्विक त्यांना ठेवायचं, आणि त्यांची तमतम होऊ द्यायची नाही, आपली तमतम होऊ द्यायची नाही, इत्यादी गोष्टी सेवेमध्ये प्राप्त होतात. उगस सेवेमुळे प्रेमोपाय वगैरे घडतो, उगस नाही घडत. तुम्ही सेवा करताना एकमेकाशी भांडत सेवा केलं तर त्याच्याने प्रेमोपाय घडणार नाही. त्यासाठी इतरांना सगळ्यांना सेवेमध्ये घेऊन चालावं लागतं. यथा सांडवा प्रसंगी भट्टोबासांनी काय केलं, इतरांवर स्वामींचं जी काही उदास्य आहे ते औदास्य स्वामींचं भट्टोबासांनी त्यांच्यावरचं घालवलेलं आहे. त्यांनाही सेवेला बोलवलं आणि त्यांना सेवा घडवली, त्यांचा दोषही नासला आणि स्वामींचे औदास्य पण त्यांच्यावरचं घालवलं. आणि म्हणून भट्टोबास या मानवा पंथाचं नेतृत्व करू शकतात पुढे, असं स्वामींच्या त्या प्रत्येक क्रियेतनं लक्षात येत गेलं. आणि म्हणून भट्टोबास पंथाचे पहिले आचार्य झाले. असं घेऊन चालायचं असतं. तेव्हा कुठे जाऊन आपण भट्टोबासांना, ते ज्ञानी असले तरी त्यांनी प्रेमाचा उपाय जोडला हे आपण म्हणतो, ते याच कारणामुळे म्हणत असतो. आणि म्हणून यासाठी बाईसांसारखी कुशलता असली पाहिजे, भट्टोबासांसारखी कुशलता आपल्यामध्ये असली पाहिजे. अशा प्रकारे स्वामींच्या शब्दांपासून वेद होतो. जैसे संतोषासी, कुणाकुणाला वेद झालेला आहे ना. संतोष, जे संतोष त्यांचं नाव स्वामींनी ठेवलेलं आहे. एकुदिसी गोसावी अनकयेच्या लेनियासी बीजे केले, तेथ लिंगाचे देऊळ दक्षिणाभिमुख असे, तेथ जोगी महात्मा एक बैसले होते. कुणीतरी जोगी महात्मा तिथे बसलेले होते आणि स्वामी दरवाजाचे जे काही चौकटी आहेत त्याच्या दोन्ही दारसंख्या उभ्या पट्ट्या धरून आतमध्ये अवलोकन करतात. आणि स्वामी त्या महात्म्यांना विचारतात, महात्मा आपण येत असीजे, तुम्ही इथे असता का? तेही म्हटले, असो सुखे संतोषे, हो मी इथे असतो, सुखी समाधानी आहे, म्हणजे सुखी संतोषी आहे मी इथे. ये नगरीची भिक्षा कीचे, या नगरात भिक्षा मागता का तुम्ही? कीजे सुखे संतोषे, म्हणजे हो सुखा संतोषाने मी इथे भिक्षा मागतो. येथ जेवीजे, जेऊ सुखे संतोषे, तुम्ही इथेच जेवता का? मग हो जेवतो सुखे संतोषे,
येथ निद्रा करता का, करू सुखे संतोषे. आता एवढं प्रत्येक शब्दाला ते सुखे संतोषे बोलतायत, उगाच नाही बोलत बरं का. ते वास्तविक संतोषी आहेत, समाधानी आहेत. आपण कशातच समाधानी नसतो. आपल्याला पाऊस पडला तरी समाधान नाही, ऊन पडलं तरी समाधान नाही, थंडी आली तरी समाधान नाही. प्रत्येक वातावरणाला, प्रत्येक क्षणाला, त्या क्षणाला आपण काहीतरी चुका त्या क्षणाच्या काढत असतो, वातावरणाच्या काढत असतो. कशातच आपलं समाधान हा प्रकार नसतो. परंतु यांच्या बोलण्यामध्ये ते आहे. आपल्या पण बोलण्यात असतं, पण वास्तविक क्रियेत नाही. कोणी म्हणजे कसं चाललंय, छान चाललंय, मनात म्हणतो कसलं छान चाललंय, सगळं टेन्शन चालू आहे. म्हणजे वास्तविक शब्दरूपी फक्त आपण म्हणतो. यांनी ते शब्दरूपी म्हटले नाही, कारण इथे स्वामी स्वतः उभे आहेत. नुसतं स्वामींसमोर कोणी खोटं बोलू शकत नाही. बोललं तरी ते स्वामी त्यांचं खोटं पकडू शकतात. पण ह्यांनी जेवढे काही उत्तरं दिले तेव्हा स्वामी म्हणतात, तरी तुम्हा नाव संतोकू म्हणा. म्हणजे तुमचं नाव तर काय असलं पाहिजे, संतोष असलं पाहिजे, संतोष मुनी वगैरे असं काहीतरी असलं पाहिजे. म्हणजे ते बोलतात ना की नाव आणि हाती कथळाचा आहे ना, नाव तर सोनाबाई. जसं नाव आहे तसं हे नाही आहे, परिस्थिती नाही आहे. तसं एखाद्याचं नाव समाधान आहे, पण तो सर्वात जास्त असमाधानी असेल तर त्या नावाला साजेसं आयुष्य आपलं असलं पाहिजे. तसंच्या तसंच. म्हणजे आपलं नाव जे आहे त्या नावाला आपण न्याय दिला पाहिजे. तशा पद्धतीने यांच्याकडे सगळ्या गोष्टी कशा सुखी, समाधानी, संतोषी आहेत, पण त्यांचं नाव मात्र संतोष नाही आहे. परंतु स्वामींनी काय केलेलं आहे, त्या दोन्ही गोष्टी जोडलेल्या आहेत. त्यांच्याकडे संतोष आहे, पण ते नाव जे नाही आहे ते नामकरण आमच्या स्वामींनी केलेलं आहे. नामकरण जर का केलं, आमच्या साधाईसांना साधा असं नाव जेव्हा स्वामी ठेवतात तर त्याच्यावर कुठला आपला आक्षेप आहे का, नाही. ते नाव आमचे स्वामी आऊसाला ठेवू शकत नाही साधा म्हणून. म्हणजे ते बरोबर साधाईसांनाच ते साधा नाव ते बरोबर बसतंय. म्हणजे स्वामींच्या नामकरणाला कुठलाही आक्षेप आपण घेऊ शकत नाही. तसं यांचं नामकरण देवाने केलं संतोष असं स्वामी म्हटले आणि तयासी स्थिती झाली. त्यांना स्थिती झालेली, आनंदाचा संचार झालेला आहे. कशामुळे झालं, स्वामींनी त्यांना म्हटलं, तरी तुम्हा नाव संतोष म्हणा. म्हणजे शब्दद्वारे देणे आती, शब्दाद्वारे देवानी काय केलेलं आहे, त्यांना आनंदाचा संचार केलेला आहे. पुढचं उदाहरण देतात, विंजुगाच्या ब्राह्मणासी. म्हणजे तो जो ब्राह्मण आहे तिथला, त्या ब्राह्मणाला देखील काय केलेलं आहे, त्या ठिकाणी स्वामींनी गोसाव्यांना ओट्यावर आसन असताना नवगावीचा ब्राह्मण देवतेच्या पूजनासाठी आलेला आहे. दाराजवळ आला आणि स्वामी त्यांना म्हणतात, काही भटो देवतेसी आले ती. म्हणजे देवतेचं भजन पूजन करायला आलात का, असं स्वामी त्यांना विचारतात. आणि तीही म्हटली जी जी. आणि त्यामुळे हो, मी देव पूजनासाठीच आलेलो आहो. तैसेची तया स्थिती झाली, दंडवते घातली, श्रीचरणा लागला गोसाव्यांपासी. नावेग बैसले होते मग निघाले. म्हणजे स्वामींच्या शब्दांपासून, म्हणजे शब्द कानावर पडले आणि त्यांच्यामध्ये ते शब्द कार्यरूप झालेले आहेत. अशा प्रकारे त्यांना सुद्धा इथे जे काही स्वामींपासून दातृत्व मिळालं पाहिजे ते दातृत्व मिळालेलं आहे. आणि पुढे हंसराजासी, म्हणजे प्रस्तुत जी प्रकरण वर्षाची जी लीळा घेतली आपण, हंसराजांना शब्दामुळे तो जो बदल घडला तो लीळेत आपण बघितला. आवडळ भटासी, आवडळ भट जे आहेत, मुळात त्यांचं नाव वेगळं आहे, परंतु त्यांना स्वामींनी ते नामकरण केलं आणि त्यांना स्थिती झालेली आहे. दमनिका पर्वी डखल्या स्थिती, गोसाव्यांसी तेथ दवने पर्व झाले. स्वामींना दवना पर्व झालेला आहे आणि त्यावेळेला पर्वाचा दिसी गोसाव्यांचं ठाई सडे सम्मार्जन चौकरंग माळिका भरलिया. म्हणजे दवना पर्व त्या दिवशी, दवना ज्या दिवशी व्हायला जातं. दवना म्हणजे काय आहे, सुगंधी वनस्पती आहे. कधी बघितली का दवना, बघितलं तुम्ही? तर ती सुगंधी वनस्पती आहे, फूल वगैरे असं काही नाही आहे.
ती वनस्पती अशी आहे की ती सुगंधित आहे चांगली, आणि तो एक वाहण्याचा विशिष्ट विधी अन्य राटीमध्ये आहे. मग आमच्या स्वामींच्या सन्निधानी देखील ते वाहिल्या गेलेलं आहे. आमच्यासाठी दवना वाहनं हा विधी नाही, दवण्याची लीळा आठवणं हा विधी आहे. आलं लक्षात? त्या दिवशी म्हणजे स्वामींच्या लीळा क्रमामध्ये ज्या लीळा आपण आठवतो, अशामध्ये जर का तुम्हाला एखादा दवना व्हायला मिळाला तर तो व्हायचा की नाही व्हायचा? मिळाला आहे तर तो व्हायचा, काही हरकत नाही. एरवी आपण काय काय विकत घेत असतो तर तेही तुम्ही घेऊन वाहिलं तर हरकत नाही, नुसतं वाहण्याला महत्त्व नाही, हे परत लक्षात घ्या. त्या वाहत असताना किंवा न वाहत असताना तुम्हाला ती लीळा आठवली पाहिजे. तुम्हाला जर का आज कळालं आज दवना पर्व आहे, मग तुम्ही रडत बसायचं का माझ्याकडे दवना नाही आहे? नाही. त्या दिवशी दवना जरी नाही आहे परंतु आमच्याकडे तो जो परिमळ म्हणजे सुगंधित असलेला दवना जरी नाही आहे तर आमच्या आयुष्यामध्ये एक सुगंधित परिमळ आणणारा दवण्याची जी लीळा आहे ती लीळा मात्र आमच्याकडे आहे ना, है ना. दवना वाहिल्याने वातावरण सुगंधित होईल, पण दवण्याची जर का तुम्ही लीळा आठवली तर काय होईल? तुमचं जे काही जीव स्वरूप आहे ते सुगंधित होणार आहे. आणि म्हणून त्या दिवशी दवना जरी नसेल तरी ती लीळा आपण त्या दिवशी आठवू शकतो, आणि दवना असेल तर व्हायला तुम्हाला काही हरकत देखील नाही. सर्वांनी ती पाने पोफळे सगळे वाहिली, दवना आणिला अवघी न्हाली, गोसाव्यांशी मर्दना मादने झाले. स्नान वगैरे सगळं काही स्वामींचं आटोपलेलं आहे. आणि मग पूजा झाली, दुपारती मंगळारती झाली. देव मोक्ष करून अवघी भक्तजने गोसाव्यांचे ठाई पर्व करीते होती. सर्वजण स्वामींना दवना वाहत होते, गंध अक्षता वगैरे सर्व काही ते विधिविधान सुरू होतं. डखले चांगदेव भट उगेची दुःख करीत बैसले असती, आणि डखले आणि चांगदेव भट तिथे बाजूला बसलेले आहेत आणि ते दुःख करत आहेत. स्वामी त्यांना विचारतात, डखल्या तुम्ही येत कांगा पर्व न करा, म्हणजे तुम्ही काही पूजन वगैरे काहीच करून राहिले नाही, एका बाजूला बसलेले आहात. जिजी माते दवना नाही. डखले म्हणतात, देवा माझ्याकडे काही दवना नाही व्हायला, ते आपल्यासारखं थोडीच आहे, द्या बरं थोडासा दवना तुमच्याकडचा, म्हणजे बरं झालं, आपल्याला आणावंही नाही लागलं, आपले पैसे पण वाचले. ते दसऱ्याच्या वेळे करतात ना ते सोनं वाटप, द्या बरं थोडंसं, तुम्ही आणलं आहे का, म्हणजे सगळं व्यवस्थित होऊन जातं. हे काय करतो आपण, हे वेळेवर काही गोष्टी असतील तर भाग वेगळा आहे, परंतु सगळं माहीत असूनसुद्धा आपला पैसा वाचवायचा आणि दुसऱ्याच्या वस्तू उपयोगी लावायच्या, त्याच्यामुळे काय होईल, कदाचित असे काही पदार्थ असतील तर ते पदार्थ तुम्ही दुसऱ्याच्याकडून उपयोगी लावाल, पण त्याचं गोमटं कोणाला लागेल, ते दुसऱ्याला, ज्याचा पदार्थ त्याला लागणार आहे. तुम्हाला शुद्ध बुद्धीने जर का तुम्ही ते वाहिले तर वाहण्याचं गोमटं आपल्याला लागणार, पण पदार्थाचं जे गोमटं आहे तर ज्याच्या मालकीचा पदार्थ त्याला ते लागणार आहे. आता इथे ते म्हणतात माते दवना नाही, म्हणजे आपल्याला जे पण व्हायचं आहे ते आपल्या मालकीचं असलं पाहिजे. उदाहरण मंदिरात जाताना दुसऱ्याच्या झाडाची फुलं तोडायची आणि मी फुलं आणली म्हणून ती व्हायची, याला काही अर्थ नाही. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की माझ्याकडे देवाला मी दवना व्हावा तर माझ्याकडे ते दवना घेण्यासाठी द्रव्य पण नाही, दवना पण नाही. हे दैवाची या ते करावया असे, हे दैवाची भाग्याची आहेत सगळेजण जे स्वामींच्या ठिकाणी दवना वाहत आहेत. माते करावया काही नाही जी, आणि मग त्यांनी स्वामींकडे ते सांगितलं माझ्याकडे व्हायला काहीच नाही. स्वामी बाईसांना म्हणतात, बाई गोसावी बाईसा करवी दवना देवविला. स्वामींनी बाईसांना म्हटलं यांना दवना द्या बरं. विडा देवविला, विडा पण व्हायला काहीच नाही, त्यांना विडा पण द्या बरं. मग तेही गोसाव्यांशी दवना व्हायला विडा वळगविला, दंडवते घातली श्रीचरणा लागले आणि बैसले. आणि मग त्यांनी देखील इतरांप्रमाणे स्वामींना दवना व्हायला विडा व्हायला दंडवते घातली, श्रीचरणा लागले आणि ते बसले. अशा पद्धतीने काय झाले, वस्तू विडा कोणाकडचा, देवाकडचाच, दवना देवाकडचाच, वाहणारे फक्त हे आहेत. परंतु जे महत्त्वपूर्ण आहे की आता तिथे देवाच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर दवना देवाला महत्त्वाचा नाही, विडा महत्त्वाचा नाही आहे. तो विडा देण्यामागची जे नाही आहे त्यांच्याकडे त्याच्याविषयी त्यांनी अप्राप्ती भावली, त्यांनी जी तळमळ केलं, दुःख केलं,
त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांची आवडी आता देवाला स्वीकारायची आहे आणि त्यांनाही वास्तविक एक समाधान वाटलं पाहिजे, म्हणून देवाने तो दवना त्यांच्या हाताने घेतलेला आहे. वांचून देवाने त्यांच्या आवडीच्या तळमळीचा केव्हा स्वीकार केलेला आहे. आणि परमेश्वराला त्या गोष्टी पाहिजे असतात. एखाद्यास तुमच्याकडे वस्तू नसेल, परंतु त्या वस्तू देण्यामागची तळमळ मात्र तुम्हाला देवाला देता आली पाहिजे. आपण काय करतो, वस्तू देऊन बसतो देवाला, पण तळमळ मात्र आपल्याकडनं नसते. तुम्ही जर का जेवत असताना वाढणाऱ्यांनी असं कोरडे निगुणे वाढलं तर घ्यायचं तर घ्या, ना तर नको घ्या. तुम्हाला जेवल्यासारखं वाटतं का? नाही. एखाद्याकडे पदार्थ शिळा असेल, परंतु त्याच्या देण्यामागची तळमळीने तुमचं पोट जास्त भरतं. तुम्हाला पदार्थ नाही आठवत, तुम्ही म्हणता किती आग्रह करत होते ते, किती तळमळ होती त्यांची वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही त्यांची तळमळ वगैरे तो भाग लक्षात ठेवला. आणि पंचपक्वान नाही, पण त्यांच्या देण्याचा भावच नसेल तर तुम्हाला ते जेवण म्हणजे नकोसं होऊन जातं. असं म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा देण्यामागची आवड जी आहे ना ती महत्त्वाची असते. कधी काही लोक असंही म्हणू शकतात की माझी देण्याची इच्छा होती, आमच्याकडे काहीच नाही, काहीच नाही. पण आपल्याला असं वाटतं बघा, त्यांनी दिलं तर काहीच नाही, पण त्यांची तळमळ किती होतं, त्यांचं दुःख किती होतं, त्यातच सगळं आपल्याला भेटून जातं. आणि म्हणून परमेश्वराला वास्तविक पदार्थ नको आहेत. असते तर आमच्या स्वामींनी धानाईसाच्या इथले द्वयपूजनाचे अलंकार बांधून आणले असते. आणले का स्वामींनी? कितीतरी गोष्टी स्वामींनी तिथेच सोडल्या. राजवस्त्र आहेत, रामधरण्याकडची असतील किंवा त्या मल्लाकडची असेल, स्वामींनी तिथे सोडून दिलेले आहेत. तो काय भेटलेलं स्वामींना? ते जोगवटा भेटलेला 5 सहस्त्र त्या काळातले, तो स्वामींनी देऊन टाकला. जे स्वामींना ते पदार्थ नको पाहिजेत. आणि जेव्हा तुम्ही तुमच्याकडे कमीत कमी साहित्य ठेवता ना, तेव्हा तुमच्याकडे काही जरी आलं तरी तुम्हाला त्याचं ओझं वाटायला लागतं बरं का. जेव्हा कमीत कमी साहित्य एवढंच न्यायचं आहे पदयात्रेला, आणि जर का कोणी म्हटलं ही चटई न्या बरं आमची, आपल्याला ती जड होऊन जाते. कोणी ग्लास जरी द्यायचं ते म्हटलं नको, आमचं बॅग भरलेली आता. तशा प्रकारे ज्यांचा त्याग आहे त्या त्याग व्यक्तीला, त्यागयुक्त व्यक्तीला तुम्ही काही जरी दिलं तरी त्यांच्यासाठी ते ओझं झाल्यासारखं होत असतं. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराला काय अपेक्षित आहे? पदार्थ असतील तर तुम्ही ते द्याच, पण त्यामागे जर का तळमळ आवडी जर का नसेल तर ते पदार्थ देण्यातलं जो काही मुख्य आपल्याला काही लाभ झाला पाहिजे तो होता होता राहून जातो. गोसावी आदी डकल्यांना अवलोकन करतात आणि त्यांना स्थिती होऊन जाते. आता इथे कुठलं आहे बरं? दातृत्व कुठल्याद्वारे आहे? गोसावी डकल्या ते अवलोकिले आणि तयासी स्थिती झाली, दृष्टीद्वारे आहे. अवलोकिले म्हणजे कृपादृष्टीने अवलोकन केलं. जया ते अवलोकिती तया स्थिती होय, म्हणजे ज्यांना पाहिलं त्यांना स्थिती होते आहे. दृष्टीद्वारे देणे आती, जैसा कुकडीचा की कासवीचा, मासळीचा. ऐसी अवघ्या स्थिती झाली, या सगळ्यांना स्थिती झाली. एलंबट तिथे होते, त्यांना स्थिती काही झाली नाही. तीही गोसाव्या ते म्हणितले, त्यांना लक्षात आलं बरं का, सगळ्यांना स्थिती झाली, मला एकट्याला स्थिती झालेली नाही. जी जी इतक्यान तू मीची एकू आवडळू ऐसा दिसतू असे. मीच एक अभागी, आवडळू म्हणजे असा नाठाळ म्हणा वगैरे काय, असा मी आहे, आडमुठ असल्यासारखा की मला देवाकडनं विद्याच झाली नाही. जसं नाही आपण ते हरभरा शिजवतो आणि एखादा हरभरा तो शिजतच नाही, एकदम निबर असतो. असं आवडळ म्हणजे एकदम निबर असल्यासारखा की देवाकडनं दातृत्व होतंय पण मला ते होऊन नाही राहिलेलं आहे. स्वामी म्हणतात ऐसे तरी तुम्हा नाव आवडळ भट म्हणा. त्यांचं नाव काय? एलंबट. पण ते म्हणतात देवा मी आवडळ असल्यासारखाच आहे. त्या स्वामी म्हणतात जर का असं आहे तर तुमचं नाव आजपासून आवडळ भटच असं म्हटले आहे स्वामी. आणि तया स्थिती झाली, बाकीच्यांना दृष्टीद्वारे देणे झालं आणि यांना कशाद्वारे देणे झालं? शब्दद्वारे देणे आती, जैसा शब्दवेदिह रसाचा. मग अवघे भक्तजन स्थिती भोगिले भंगिले, त्या लावण्य अमृताची धवधनी घेत असती, आनंदे भरीत अन्मिक लोचनी श्रीमूर्ती अवलोकित असती. म्हणजे सर्वजण तृप्तपणे एक प्रकारे अमृताचंच प्राशन करतायत
अशा प्रकारे स्वामींची श्रीमूर्तीचं अवलोकन बाकीचे सर्वजण करतायत. आणि मग स्वामी त्या ठिकाणी काही निरूपण वगैरे स्वामींचं करण्याची प्रवृत्ती आहे. आणि ते स्वामी म्हणतात, डखल्या ऐसेची उगे असी जे ऐसा कवण धर्मोगा. म्हणजे सगळेजण गप्प आहेत, उगे असण्याचा असा काही धर्म आहे का कुठला. तेव्हा ते म्हणतात, जी उग्याची असी जे ऐसा एकू धर्म असे आणि काही. म्हणजे उग्याची असी जे असा पण एक धर्म आहे. म्हणजे कुठला धर्म आहे? मौन धर्म आहे, की मौन धरलेला आहे. स्वामी म्हणतात, द्वित की अद्वितू. म्हणजे तो द्वैत की अद्वैत आहे. स्वामींना सखोल जायचं आहे आणि त्यांनी वरवर उत्तर दिलेलं आहे. म्हणजे काहीतरी बोलावं, मग समोरचे बोलत नाही तर स्वामींनी विषय केला की द्वैत आहे की अद्वैत आहे. गोसावी द्वित प्रतिष्ठिती ते अद्वैत प्रतिष्ठिती. म्हणजे ते अद्वैत प्रतिष्ठा. अद्वैत म्हणजे जे द्वैत नाही ते एकच आहे सगळं काय. पण आमचे स्वामी काय प्रतिष्ठा करतात? द्वैत दोन आहे. जीव आणि परमेश्वर वेगळे आहेत, प्रपंच वेगळे आहे, देवता वेगळे, सगळे वेगवेगळे आहेत असं स्वामी प्रतिष्ठित त्या ठिकाणी प्रतिष्ठा करतात. स्वामी म्हणतात, द्वित ते प्रत्यक्षाकारे द्वित असे गा. म्हणजे द्वित हे प्रत्यक्ष द्वित दिसतंय की नाही, हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. लाल रंग आणि सफेद रंग एक आहेत का दोन आहेत? एक आहेत की दोन? दोन आहेत. मग ते दोन दाखवायला काही पुरावा लागेल का? पुरावा दाखवायची का? हे दोन्ही समोर वेगवेगळे दिसूनच राहिले. द्वैत ते प्रत्यक्षाकारे द्वित दिसूनच राहिली. हा रंग वेगळा, हा रंग वेगळा आहे. आणि स्थिती भंगली आणि मग सगळ्यांची स्थिती भंगली. मग गोसाव्यांशी सहपरिवारी आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला. अशा प्रकारे परमेश्वराच्या शब्दांपासनं एखाद्या जीवांना, जे अधिकारी जीव आहेत त्यांना कशा प्रकारे वेध होतो, परमेश्वराकडे ते वेधल्या जातात, हे आपण याच्यातनं बघितलेलं आहे. अशाच प्रकारे परमेश्वराच्या त्या आलापामुळे, शब्दामुळे काय होतं आहे की अनेक जीवांना ज्ञानाचं निरूपण होतं. मग त्या शब्द वेधामुळे आपण काय काय घेऊ शकतो? स्वामींच्या शब्दामुळे एखाद्यामध्ये बदल झाला, अशा अजून कुठल्या लीळा घेता येतात आपल्याला? की त्याच्यामध्ये ससे पारधींची लीळा आपल्याला घेता येते की त्या पारधींना स्वामींनी कशाद्वारे सांगितलं? शब्दद्वारे सांगितलेलं आहे की नदी वाळाचे उदक पितात, इथे गवत खातात वगैरे, हे तुम्ही ह्यांना का उगाच त्रास देता? आणि ते स्वामींना म्हणतात, जी आजी लागूनी न करू. म्हणजे ती लीळा पण आपल्याला इथे घ्यावी लागेल. स्वामींच्या दोन वाक्यामध्ये त्यांच्यामध्ये तो बदल झालेला आहे. अजून काय कुठली लीळा घेता येईल? स्वामी म्हणतात, हो, स्वामींनी काय केलेलं आहे? सिंहनाद केलेला आहे. आता हा वेगळा शब्द आहे, है ना. परंतु काय झालेलं आहे की स्वामींच्या शब्दामुळे काय झालेलं आहे की तो तिथला जो उपद्रव आहे तो उपद्रव निघून गेलेला आहे. वाघाचा जो उपद्रव होता तो त्या ठिकाणी शांत झालेला आहे. किंवा स्वामी म्हणाले भिक्षा, कुठे? निळभट्ट भांडारेकरांच्या अंगणात. काय म्हटले? फक्त भिक्षा म्हटले. निळभट्टांनी स्वामींकडे बघून न बघितल्यासारखं केलेलं आहे. असं बघितलं आणि परत पुस्तकात लिहिलं. त्यानंतर सुद्धा ते बघायला तयार नाही. तेव्हा स्वामी काय म्हणतात? भटो मागील फांकी पहा. हे स्वामींचे शब्द त्यांच्या कानावर पडले. कदाचित मागील फांक त्यांनी उडून बघितलं, उत्तर मिळालं आणि नवीन प्रश्न तयार झाले, है ना. निळभट्टांना प्रश्नाचं उत्तर मिळालं, परंतु त्या उत्तरातनं नवीन प्रश्न तयार झाले की हे कोण आहेत, कशासाठी आलेत वगैरे. म्हणजे ते वेधल्या गेले. नुसतंच वेधल्या नाही गेले, बोधल्या पण गेलेत त्याच्यातनं. त्यांना हे पण कळालं, जीवेश्वर भाव उमटला. आणि ते पत्नीला म्हणतात, आत्ता मी ज्यांचं आहे त्यांच्यासोबत मी आता चाललेलो आहे. म्हणजे हे शब्दामुळे, स्वामींच्या विशिष्ट शब्दामुळे ते झालेलं आहे. त्यासाठी कुठेतरी महावाक्याचे शब्द पाहिजेत अशातला भाग नाही. कुठेतरी पूर्वी सांगून सुद्धा स्वामी, आमच्या माहीम भट्टांसारखे जे व्यक्तिमत्व आहे त्यांना स्वामी बोध देतात, वेद देतात, तसा बोधही देतात.
आणि बोध जो आहे, ज्ञान जे आहे ते शब्दद्वारेच दिल्या जातं. अधिकरणांचे शब्द असतील असन्निधानी आणि परमेश्वराकडनं तो बोध असेल. प्रत्यक्ष असते तर स्वामी स्वतः बोलतात, स्वामींच्या श्रीमुखीचे शब्द आहेत आणि बोधही परमेश्वराकडनंच त्या ठिकाणी आहे. अशा अनेक लीळा आपल्याला अशा बघता येतील की ज्यामध्ये स्वामींच्या शब्दामुळे काय झालं, बोलण्यामुळे, स्वामींच्या त्या आलापामुळे काय झालेलं आहे की ते वातावरण जे आहे त्या वातावरणामध्ये बदल झाला, त्या व्यक्तीमध्ये बदल झालेला आहे. जसं तिथे सांगतात की दिशा अवलोकिती अमंगळाती या मंगळा होती. जर का कृपादृष्टी अवलोकनाने अमंगळ दिशा मंगळ होता, तशाच प्रकारे स्वामींच्या शब्दामुळे काय होतं त्या ठिकाणी. म्हणजे आपल्याला जर का आमच्या आयुष्यामध्ये काय कसलं काय वाचन करायचं असेल तर विविध पारायणं आहेत आमच्याकडे. त्यामध्ये जर का तुम्ही सूत्रपाठ वाचलं तर काय होईल, विविध जे पारायणं आहेत त्यामध्ये श्रीमुखीचे शब्द नाही आहेत. पण जर का तुम्ही सूत्रपाठ जर का ग्रंथ वाचला, मी तर म्हणतो रोज तो वाचा. कशासाठी? पाठांतर होण्यासाठी वाचा. आणि आपल्या आयुष्यामध्ये ते वाचून वाचून जे काही बदल तुमच्यामध्ये होणार आहेत. का होणार आहेत? कारण की ते श्रीमुखीचे शब्द आहेत. आलापाद्वारे इथे विषय काय चालू आहे? शब्दद्वारे, म्हणजे परमेश्वराचे शब्द कानावर पडले. पहिल्या दिवशी आपण प्रमाण बघितलेलं की स्वामींच्या नावाचा शब्द आहे, स्वामींचा शब्द नाही आहे श्रीमुखीचा, पण स्वामींचं नाम घेतलं कोणी, दादोसांनी आणि भट्टोबासांना वेद झालेला आहे. तर प्रत्यक्ष स्वामींनी जे उच्चारण केलेले शब्द, वाक्य, अक्षर किंवा वचनं जर का आपण म्हटले तर निश्चितच देवाशी आपण जोडलेले राहणार आहोत. आणि देवाने काय सांगितले ते पुन्हा पुन्हा वाचण्यात येईल आपल्या, है ना. पुन्हा पुन्हा वाचल्या जाईल की मला देवाने हे सांगितलं, हे सांगितलं आहे. सूत्रपाठ वाचताना माझं वैयक्तिक असं असतं की ते वचन वाचताना असं लक्षात येते हे आपण आचरत नाही, हे आपण आचरत नाही, हे आपण आचरलं पाहिजे. हे दोन्ही भाव त्याच्यातनं निर्माण होत असतात, है ना. तुम्ही एखादं काम करता करता बघितलं, तुम्ही लक्षात येतं हे काम करताना ते काम बघता तुम्ही, अरे हे काम करायचं राहिलंय बरं का, ते आपण नंतर करू. म्हणजे ते नुसतं बघितल्याने सुद्धा काय होतं, ते शिल्लक आहे आणि ते नंतर करू याची निश्चिती होते. तशा पद्धतीने वाचायचं असेल तर श्रीमुखीचे शब्द वाचा, तर बदल होईल आपल्या आयुष्यामध्ये. वाचायचं असेल तर लीळाचरित्र वाचा, ज्याच्यामुळे लीळाचरित्रामध्ये जेवढे कोणी आहेत, भट्टोबास, माहीम भट्ट, आमचे आदर्श, त्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींमुळे काय बदल झाला ते वाचत असताना आपल्या आयुष्यामध्ये पण बदल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लीळाचरित्राचे शब्द वाचा, सूत्रपाठाचे शब्द वाचा, स्मृतिस्थळाचे शब्द वाचा, त्याच्याकडे वेळ द्या. शब्दद्वारे देणे आती, त्यातनं सुद्धा आम्हाला भरपूर काय परमेश्वर देणार आहेत. काही काही वचनं आम्हाला अशी आचरणासाठी कळत नाही, ती आम्हाला स्मृतिस्थळातनं कळतात की कशा प्रकारे ते आचरण केले गेले पाहिजेत किंवा कशा प्रकारे ते आचरण केले गेले आहे स्मृतिस्थळामध्ये, हे त्याच्यातनं लक्षात येतं. आणि म्हणून ते शब्द देखील अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून आपल्याला परमेश्वराच्या संबंधित शब्द जे आहेत, आणि खास करून माझा आग्रह ते श्रीमुखीचे जे शब्द आहेत तेच आपण अधिक प्रमाणामध्ये त्याचं वाचन केलं, श्रवण केलं. मार्गामध्ये तर सगळं लिखाण असून सुद्धा स्वतः परत एक वही लिहितात का, ते शब्द लिहिल्या पण गेले पाहिजेत. अशा प्रकारे परमेश्वराच्या शब्दांमध्ये जर का आपण स्वतःला आवडीपूर्वक जर का गुंतवून घेतलं तर निश्चितच आपलं शाब्दज्ञान पूर्ण व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. आजच्या सत्रामध्ये दृक्स्पर्श आलाप अंतकरणापैकी शब्दद्वारे देणे आती आलापाच्या संबंधित दृष्टांत आपण शब्दवेदी या रसाचा या ठिकाणी श्रवण केलेला आहे. आणि त्या संबंधित संतोख, विंजुगाचे ब्राह्मण, हंसराज आणि आवडळभट यांच्या संदर्भातल्या जे काही लीळा प्रमाण आहेत त्यांचं देखील आपण श्रवण चिंतन आज केलेलं आहे. दंडवत हो.